आम्ही आलो इथं मडके घ्यायला। हा बघा मडका घेतला नाही स्वप्नील दादानी। फायनल तयारी चालू आहे इकडं। दोरी बांधलेली आहे मोठी, आपल्या मडक्याला लावायचा। वरच आणायचा फळांमध्ये एक टोमॅटो आणलेला। पायता आपला तयार झाला आहे। तर नमस्कार मित्रांनो, कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो। तर आज जाणार आहोत आपण वाकवलीत, जरा दहीहंडीचं सामान आणायचं आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आजूबाजूला हिरवगार निसर्ग पण बघू शकता, आपल्या बाप्पाच्या आगमनाची ते पण वाट बघतोय। तर त्याही व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला भेटतील ज्यावेळेला बाप्पाचं आगमन होईल त्यावेळेला। तर आता स्वप्नील दादा येतोय, तर थोड्याच वेळात आपण जाणार आहोत वाकवलीत, तर तेही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। तर चला जाऊया वाकवलीत। तर इनामपांगारी हे आमचे गाव, या गावातून आम्ही निघालो होतो। आणि तुम्ही बोलत असाल की वाकवलीत सांगून हा दापोलीत का आलाय। तर प्रॉब्लेम काय झाला की ज्या मडकेवाल्यांना आम्ही मडका ठेवायला सांगितलेला त्यांनी काय ठेवला नाही, त्याच्यामुळे मडके सगळे संपले आणि आम्हाला यावं लागलं दापोलीत। खूप खूप दिवसांनी मी दापोलीत आलेलो। दापोलीतलं वातावरण एक नंबरच होतं, मला खूप आवडते दापोली। तर दापोलीच्या स्टँडच्या इथून आम्ही गेलो पुढे बाजाराकडे। बाजाराच्या इथले खड्डे एक नंबरच होते। तिथेच पुढे डाव्या साईडला एक मडकेवाला होता, तिथे मडकेवाल्याच्या इथं गाडी थांबवली आणि तिथं मडके घ्यायला गेलो। तर आम्ही आलो इथं मडके घ्यायला। हा बघा इथं स्वप्नीला गाडी लावतोय। तर आता दापोलीत आलो, जरा वेगळा लुक तुम्हाला दिसतोय रेनकोटमध्ये। तर प्रॉब्लेम काय झाला, वाकवलीत गेलेलो पण मडके काय भेटले नाही। हा बघा मडका घेतला नाही स्वप्नील दादानी, की हा घेऊया मोठा एकदम। हा तो खालचा। तर मडका घेऊन झाला, आता पेमेंट करायचे आहे फक्त। काय कसा वाटला उशिरा उठण्याचा परिणाम? तर मडके घ्यायला आलो, मडका तर घेऊन झाला, आता रिटर्न जाणार आहोत वापस। तर आता वापस रिटर्न जाताना आपल्याला बघायला भेटेल आजूबाजूची दृश्य, ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन जर पावसाने साथ दिली तर चला आता जाऊया। मडका तर भेटला, आता दहीहंडी साजरी करूया चला। हा बघा मडका घेतलाय, एक्सचेंज केला हो, जरा मोठा घेतला, एवढा लांब आले होते। हे बघा इथं मडक्याचं दुकान आहे, नेक्स्ट टाइम येऊ इथंच परत घ्यायला। सगळ्या साईजचे मडके इथे भेटतात। हे बघा छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे मडके आहेत। तर आता चाललोय रिटर्न आपल्या गावी। मडका घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आमच्या गावी। आज पाऊस थोडा जोरातच होता आणि थांबायचं नाव काढत नव्हता। पावसाचे थेंब हळूहळू चेहऱ्यावरती पडत होते आणि ते एक वेगळीच अनुभूती देऊन जात होते। दापोली खेडमार्गी गाडी आपली सुसाट चालली होती आणि थोड्याच वेळात आपण पोहोचलो साखळोलीमध्ये। साखळोलीतून आमच्या गावी इनामपांगारी जायला जवळ पडतं, म्हणून या मार्गाने आम्ही चाललो होतो। पुढे गेलो तर नदी तुडुंब वरून वाहत होती, एक नंबर दृश्य होते ते, मला खूप आवडले म्हणून मी तुमच्यासाठी कॅमेरामध्ये कॅच केले। नदी बघून झाल्याच्या नंतर आम्ही पुढे गेलो, तोच धनश्री नर्सरी लागली, एक नंबर नर्सरी आहे, तुम्ही या नर्सरीला कधी ना कधीतरी भेट द्या। त्यानंतर पुढे गेलो तर बंगलोज लागले, गेस्ट हाऊस होते, ते एक नंबर होते। गेस्ट हाऊस बघून झाल्याच्या नंतर गाडी सरळ आली आपल्या साखळीत, माझ्या मामाच्या गावी। कधी वेळ मिळाला तर साखळी गावचाही ब्लॉग तुमच्यासाठी नक्की करेन। त्यानंतर पाण्याने भरलेले खड्डे चुकत आम्ही आलो पितांबरी फार्म हाऊसच्या इथे, एक नंबर फार्म हाऊस आहे। जर साखळीला आला असाल तर नक्की भेट द्या या फार्म हाऊसला। तिथले जे आता बंगलोज होत आहेत ते एक नंबर होत आहे। जर पितांबरी फार्म हाऊस मधला तुम्हाला डिटेल ब्लॉग पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा। साखळी गावाच्या सीमेच्या पलीकडे आलो तो सुतारवाडी लागली। सुतारवाडीतला उतार जरा डेंजरस होता, पण कसं बसं निभावलं। तोच आमच्या गावदेवीच्या मंदिराच्या इथे पोहोचलो। अजून दहीहंडीची तयारी बाकी होती, त्यामुळे मडका मेन होता, त्यामुळे आम्ही फास्ट गाडी चालवली आणि पोहोचलो थोरल्या बांधावर। थोरला बांध पण तुडुंब बनून वाहत होता आणि आजूबाजूची भात शेती एक नंबर वाटत होती, त्यामुळे त्याचे दृश्य तुमच्यासाठी कॅमेरामध्ये कॅच करून ठेवले। आता आमची गाडी आली आमच्या इंटरनॅशनल हायवेवर। हायवेवरनं गाडी एक नंबर चालत होती आणि आजूबाजूचे दृश्य पण एक नंबर होते आणि थोड्याच वेळात आपण पोहोचणार होतो आमच्या मंदिराच्या इथे। पोरं दहीहंडीची तयारी जोरशात करत होती आणि आमच्या येण्याची वाट बघत होती, कारण की मडका मेन होता। तर आता पोहोचलो मंदिरामध्ये आणि आमची पुढची तयारी सुरू झाली। हे बघा फायनल तयारी चालू आहे इकडं, मडक्याची तयारी सुरू आहे, बघू शकता सगळी तयारी झाली। हार मडक, त्यानंतर तिकडे बघा लोक आमची सगळी मंडळी दोरी बांधतात, तिकडे घेतलेला आहे आणि आता हंडी बांधण्याचा कार्यक्रम सुरू आहे। मडक्याचं काम चालू आहे। दोरी बांधलेली आहे मोठी, येटान बोलतात त्याला। आणि इकडे आता फळं वगैरे लावतायत पोरं। हा बघा राजनी घेतला नाहीत फळं, फळं दाखव राज।
जा तू पण जा. आपल्या अंडीची तयारी चालू आहे. थोडा वेळ झाला पण ठीक आहे, चालू आहे आता. का असली नको? असली पाहिजेत. मग चढणारे काय करणार? पाणी 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 पण टाकू नका, फुल करू नका. खाली तळात सोड. जास्त फुल करू. दापोलीत आणले बारका घेतलेला. बोललं एवढ्या लांब आले तर घेऊया. बोलला आणू. एवढे आले होते. आंब्याची टावली लागेल. बघा आता आपल्या मडक्याला लावायचा आणि तिकडं बांधायचा मडका. बांधायला उपयोग पैसे हे केलं नाही खरे टाकले होते. छोटे सर्व होते ना. आम्हाला वाटतं हे दोन एकत्र आहेत. सोडायचं नाव काय आहे ना. असा बांधायला बरोबर बसलाय का बसलाय मोठा पाहिजे. नाही जाणार. जाते नारळ आतमध्ये हात नाही. क्या आपका कहना है इस बात पे? अभी गाई वो मरता है वो ऊपर बांधेंगे और थोड़ी देर बाद उसको फोड़ेंगे. कौन फोड़ेगा? नंतरला कोण तयार होत नाही. ठरवा कोण फोडणार आहे. काम जोरात चालू आहे बघा. फायनली आपला मडका तयार झालाय आणि आता लावायचा आहे मडका. तर आपली हंडी तयार झाली. हे बघा आता काका नेत आहेत तिकडे. वरच आणायचा. अरे काय तुमच्या तरतरी काय नाही. पटापट लावायचे. जा ना पटकन. तर इकडे काम चालू आहे. तर हंडी बांधताय तिथे. येटन बघा कसला मोठा आहे आणि पाऊस पण जोरात आहे सकाळपासून. इथं बांधा लवकर पटापट. ए बाळू ये. हार छत्री नाही त्याच्याकडे. तर इकडे चालू आहे आपला काम दही अंडीचा. आता हार वगैरे बांधलाय अंडीला बघू शकता. हंडी बांधून झाली. आता हंडी बांधून झाल्याच्या नंतरला सगळी जेवून येतात आणि प्रत्येकाचं घर घेतलं जातं आणि आपला असा प्रत्येक घरी गोविंदा फिरतो आणि मस्तपैकी नाचत नाचत आपण सगळे घरं झाली मंदिरात येतो इथे आणि मंदिरातली हंडी आपण फोडतो. मजा येते असं एकदम. प्रत्येक घरातून खाऊ पण दिला जातो आणि त्याची एकदम प्रसाद करून शेवटी वाटली जाते. तर बघा ही गंमत मजा येते. तुम्ही पण नक्की या हंडी फोडायला. आणि आता आपलं काम चालूच आहे. आता पुढचं तुम्हाला बघायलाच भेटेल जे काय होईल ते. या फळं बांधायला या. आम्ही छत्री पकडले फक्त. बाकीची बांधतात.
पैसे घेतात, पैसे सगळ्यांना घेण्यासाठी. अथर्व लांब नको लावू, इकडे लाव. म्हणून काय लावा फुलं पण लावायचे आहेत. काल टॅमॅटो पण आणा फलं म्हणून. स्वप्नील एक टोमॅटो दिला नाही चुकून. काय नाही हा इकडे तिकडे शिफ्ट करतोय. चालली नाही ना ती इकडे कमी आहे. असते ती घेता लागला. तर स्वप्नीलवरांनी फळांमध्ये एक टोमॅटो आणलेला, तो आता रिटर्न करायचा आहे. सफरचंदाच्या ऐवजी काय मिळालाय? सफरचंद नाही, मोसंबीचा कलर जरा बऱ्यापैकी साईज तीच होती, चुकून टोमॅटो आणले त्याच्यात. पाऊस पण मस्त आहे एकदम, पण आज जरा जोरातच पाऊस आहे. जरा थोडा कमी झाला असता तर बरा झाला असता, कारण की गारठायला होती. जरा गरम गरम पाणी ठेवा प्रत्येकाने घरात. मानगा आणलेला आहे. आता हळूहळू ही आपली हंडी आहे, ती आता हळूहळू वरती घेणार. खाली सपोर्ट पण द्यायला लागतो, नाही तर ती पडण्याची शक्यता असते. आपली हंडी असते ना, ती 3 थरांची असते. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला बघायला भेटेल हंडी फोडतानाची दृश्य. ओके, हंडी लावायला या. अशी आंधळ असते हंडीवरती लावताना. ते बघा त्या साईडला तिकडून आहेत ना, तिकडे चढले. कोण चढले? काका चढले. हा, तिकडे काका चढले. तिकडून खेळणार हळूहळू आणि तुम्ही सपोर्ट देऊन हळूहळू. पोरांची मजा वेगळीच आहे. सावकाश, एकदम लूज नका करू. काय कोण हंडी फोडणार आहे? हंडी कोण फोडणार आहे? तिकडे बांधायला पाहिजे होती रे. मधी रिषभ भाल्याला आतमध्ये बांधायला पाहिजे होती. आपण दिव्याला चढवू. मग चढवा तुम्ही दोघं मध्ये थांबा. तिकडं रस्सी बांधून झाले आणि आपली दही अंडी बघू शकता लावून झाले. हंडी बांधून तर झाले बघू शकता तुम्ही. आता हंडी फोडायचीच बाकी आहे. तर आता थोड्या वेळाने जेवून आल्याच्या नंतरला घरी गेला सुरुवात करू आम्ही, आणि त्यानंतर तुम्हाला गोंदा बघायला भेटेल, आमचा कासरेवाडीचा गोंदा. काढलाय मी.
शोर देखो आया माखन चोर, शोर मच गया शोर देखो आया माखन चोर, शोर मच गया शोर देखो आया माखन चोर, शोर मच गया शोर देखो आया माखन चोर। गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्या बाळा, यशोदेच्या तान्या बाळा, घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा, घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्या बाळा, यशोदेच्या तान्या बाळा, बांबूला बांबू चिकटवला दादा लोकांना फटकवला, 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 आला रे आला तो काष्टवाडीवाला, गोविंदा आला रे आला तो काष्टवाडीवाला, गोविंदा आला रे आला तो काष्टवाडीवाला, गोविंदा आला रे आला तो काष्टवाडीवाला, 1 2 3 4 काष्टवाडीतली पोरं हुशार, 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, 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 आला रे आला तो काष्टवाडीवाला, गोविंदा आला रे आला तो काष्टवाडीवाला, गोविंदा आला रे आला तो काष्टवाडीवाला, गोविंदा आला रे आला तो काष्टवाडीवाला. तर इकडे बघू शकता आता डिस्कशन चालू आहे, वरती कोण चढणार आहे, कोण चढणार आहे. बरं आता मोठा झाला आई वाढली तुझी बघूया कोण आराध्य कुठे आहे, लपलाय पावसाला अंडी मी नाही सेकंडला जाणार, मैं नहीं चढूंगा इस बार, आम्ही करणार ग्राउंड फ्लोर ग्राउंड फ्लोर. चला मी उभा राहून फोडू शकतो पण मला चढवणार नाही, गाणी नका लावू. तर मंडळी आता तयार आहेत, हा बघा पायथा आपला तयार झालाय. सेकंडला कोण आहे, हो माझा हाताचा प्रॉब्लेम आहे, हात अधू आहे माझा. खावांचे होते दरवेळा नवीन पाहिजे. कोण चढणार आहे, ऋषभच चढतोय वाटतं परत. आपला आशिष चढलाय वरती, आता ऋषभ चढतोय आणि आपली अशी 3 थरांचे हंडी थरावर थर रचले जात आहेत. पप्पा जर ती पाय दिलं ना बघतोय खांद्यावरती. कडक कडक हा कडक. अरे तिघ हा आधार द्यायला एक लागेल. वरच चढतोय वाटतं परत. वरद अरे फुगा फुटला.
गोंधळ चालू आहे सध्या. आणि अशा तऱ्हेने वरदवरती चढलाय. हंडीच्या वरती गेला वर वाळा. आता हळूहळू खाली उतरत. आता नाच. अरे पैसे जमा. अरे पैसे उचलली. कॉइन अडकले वाटते वरतीच. अरे पैसे नाही पडले. मी शोधतोय खाली. बांबू घे. पैसे नाही पडले. हंडी फोडून झाले. सगळ्यांचे चेहरे बघा. फोडणाऱ्यावरती कमी, खाली बसणाऱ्यावरती जास्त आहे. काय हे बघा.